आनंदाय नमो नमः. देवदत्ताय नमो नमः. शहादत्ताय नमो नमः. सद्गुरु महाराज की जय. आनंदपाठ. आनंदपाठामधले 8वे अभंग. हिमनग सूता हिमनग जामात उपदेशी अच्युत गुरुनाम. माय बाप हो, आपण आपल्या प्रपंचामध्ये संसारामध्ये राहून आपण ज्या कुळामध्ये जन्मलो, ज्या वंशामध्ये जन्मलो, त्या कुळाच्या वंशाच्या परंपरा असतात, त्याचे संस्कार असतात, त्यांची आचरण पद्धती असते, ती वेगवेगळी असते. पण जीव हा सर्वांमध्ये सारखाच आहे. फक्त देह, लिंग, वर्ण, भेद ही भिन्न भिन्न आहेत. म्हणूनच या जीवाला लागलेली माया म्हणजेच आपला देह काया होय. व आपण आपलं सर्व जीवन हे देहासाठीच खर्च करतो, त्याच्याच सुखसुविधेसाठी खर्च करतो. व अंतसमयाला आपल्याला कळते की आपण आयुष्यभर जे कार्य केलं ते वाया जाणार. कारण हे सर्व मिथ्या होय, पण वेळ संपून गेलेली असते. आता पश्चातापाशिवाय जवळ काहीच नसते. म्हणून बाळगीर महाराज तुम्हा आम्हा सर्वांना सावध करून उपदेश करत आहेत. वेळ थोडाच उरला आहे, आता तरी सावध हो व आनंद दत्त नामस्मरण कर. कारण हे नामस्मरण थोर थोर देवी देवतांसुद्धा हेच नामस्मरण करतात, असे गुरु महाराज सांगत आहेत. व पुढे सांगतात की हिमनगाची सुता म्हणजेच हिमालय पर्वताची कन्या पार्वती व हिमनगाचे जामात म्हणजेच त्रिभुवनपती शिवशंकर महादेव हे आपल्या मुखवाणीने आपली अर्धांगिनी सती पार्वतीला प्रेमाने आवडीने उपदेश करतात व त्यांना सांगतात, पार्वती मी त्या अच्युत निर्मळ पवित्र पावन अविनाशी ज्याचा केव्हाच नाश नाही, अशा निर्गुण ज्याला कोणताच गुण अवगुण नाही, असा निर्विकार ज्याला आकार नाही ना विकार पण नाही, अशा गुरु महाराजांचा मी दास आहे व मी त्यांचीच सेवा करतो. त्यांच्याच नामाचे भजन कीर्तन मनन चिंतन स्मरण करतो. त्यामुळे मला ही सर्व सृष्टी सांभाळण्याची शक्ती मिळते. तरी तू पण गुरु कर व त्यांच्याकडून गुरुनाम घे व त्यांचेच भजन कीर्तन मनन चिंतन स्मरण कर, ज्यामुळे त्यांनी आपल्याला सोपविलेल्या कार्यासाठी शक्ती बल प्राप्त होईल, असे महादेव पार्वतीला सांगतात. असे बाळगीर महाराज आपणाला सांगत आहेत. मायबाप हो, आंधळे हे जन कळे ना काहीच, जाणतो विरळाच गुरु भक्त. व पुढे म्हणतात, हे सर्व जन आंधळे झाले आहेत, कारण त्यांना या विद्या अविद्या मायेने भुलविलं आहे. ते स्वतःलाच विसरले आहेत. आता त्यांनाच हे स्मरण राहिलं नाही की मी कोण आहे, मी कोणाचा अंश आहे, मी कोठून आलो, मला इथे काय करायचं आहे व परत कोठे जायचे आहे, हेच हा जीव विसरला. म्हणून तो या भवसागरामध्ये भटकत गरगर फिरत आहे. याला कोठेच विश्रांती नाही, कारण यानं आनंद दत्त प्रभूला विसरला व सर्व देवी देवतांना देव समजून त्यांची पूजा उपासना करू लागला. बघा कसं असतंय, सेवा केल्यावर मेवा तर भेटलाच पाहिजे. त्याप्रमाणे देवी देवतांची सेवा केल्यामुळे त्याला या प्रपंचामधले या संसारामधले क्षणिक सुख मिळते, पण परम आनंद सुख नाही. म्हणून या जीवाला म्हणजेच हे अवघे जन आंधळे झाले आहे. खरा देव सोडून देवी देवतांच्या भजनी पूजनी लागला आहे. म्हणून याला परमार्थ काय हेच कळलं नाही, असे गुरु महाराज आपणाला सांगत आहेत. व पुढे म्हणतात, पण काही असे पुण्यवान जीव आहेत
जे की अनंत जन्मीचे सुकृत साचविलेले त्यांच्या पुण्याने भाग्याने त्यांना गुरु महाराज भेट देत असतात व भेट देऊन ते त्या जीवाचा अंगीकार करतात, त्याचा स्वीकार करतात व त्याला या अविद्या मायेपासून सावध करतात व त्याला आनंद नामाचा उपदेश करतात, जेणेकरून तो जीव आनंद दत्त प्रभूंच्या सेवेसाठी पात्र होतो व ती सेवा त्या भक्ताकडून करून घेतात. बघा कशी दत्त दयाळा पूर्ण कृपाळा, दत्त दयाळा पूर्ण कृपाळा, भक्ता भावे भजवीत, भक्ता भावे भजवीत, परब्रह्म परात्पर परवस्तूची ज्योत, गुरुपंताचा दास बापूजी लोळे, गुरुचरणी नित्य लोळे, गुरुचरणी सद्गुरु ऐसा देव, सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवनी. म्हणून मायबाप हो, गुरु करावा व आपला हात गुरु माऊलींच्या हातात हात द्यावा, त्यामुळे ते आपल्याला पडू देणार नाहीत. या भवसागरातून पहिले तिरी घेऊन जातील. तर मायबाप हो, हातात हात देणे म्हणजे काय हो? गुरु महाराजांनी जो गुरु मंत्र आपल्याला दिलेला आहे त्याचे विस्मरण न करता अहेर निशी निशी दिनी स्मरण चिंतन मनन ध्यास निज ध्यास या मनाद्वारे या जीवाला झाला पाहिजे व ते सतत नित्य निरंतर क्रिया चालू राहणे म्हणजेच गुरु महाराजांच्या सानिध्यात राहणे होय. मग तिथे कशाची भय नाही, चिंता नाही, दुःख नाही, काम नाही, क्रोध नाही, हे काहीच शिल्लक राहत नाही. तो शांत निरामय सुखाचा परम सुखाचा अनुभव घेतो असे गुरु महाराज बाळगीर स्वामी सांगतात व पुढे म्हणतात, बापूजी असा भक्त कोणीतरी विरळाच असतो बरं का, आणि तो हा मोक्षाचा मार्ग गुरु मार्ग जाणतो. म्हणून अशा गुरु भक्ताचा पार म्हणजेच तो कसा आहे तर तो सर्वांमध्येच राहतो पण त्याचे कार्य विरळेच. तो सर्वांना आपल्यासारखाच दिसतो पण आतून वेगळाच भासतो. तो ऐसा गुरु भक्त. म्हणून गुरु महाराज बापूजी पाटलांना तुम्हा आम्हा सर्वांनाही सांगत आहेत मायबापू गुह्य रहस्य. गुरु भक्ताचा पार न कळे ब्रह्मादी का, निशान परलोकाला विले. ऐशिया वेगळ्या विरळ्या गुरुभक्ताला तुम्ही आम्ही तर काय, तुम्हा आम्हाला सर्वांना जन्म देणारे परमपिता ब्रह्मदेव यांना सुद्धा या गुरुभक्ताचा पार म्हणजेच अंदाज कळाला नाही. ते सुद्धा ऐशिया गुरुभक्तापासून दूर आहेत असे गुरु महाराज सांगतात. कारण मायबाप हो, हा येथील कोणत्याच देवी देवतांची भक्ती करत नाही. त्याचा एकच ध्यास माझे गुरु महाराज शहा दत्त महाप्रभू, दत्तात्रय महाप्रभू, आनंद महाप्रभू, बस त्याला यांच्याशिवाय काहीच दिसत नाही. तो इथेच रममान असतो. त्यामुळे ब्रह्मदेवाला तर त्या गुरुभक्ताचा पार कळत नाही, त्यांचा अंदाज लागत नाही. कारण ब्रह्मदेव हे राहिले मायेच्या अधीन व गुरु महाराज मायेच्या पलीकडे. म्हणून अलीकडे जो आहे त्याला पलीकडचे काही दिसत नाही. म्हणून त्यांना त्या गुरुभक्ताचा पार कळत नाही. कारण त्याचं ध्येय कोणत्या ठिकाणचे आहे. 41, 42, 43 पद, ज्या पदावर परात्पर जीवतारक शैवानंद शहा दत्त महाप्रभू, जीव उद्धारक ब्रह्मानंद दत्तात्रय प्रभू, स्वयंप्रकाश ज्योत जे सर्वांचे मूळ जाण ऐसे निर्गुण निर्विकार परात्पर परब्रह्म आनंद महाप्रभू यांच्या चरणी ज्या भक्ताचे ध्यान असते, ज्या भक्ताला या पदाचा ध्यास निज ध्यास लागतो, तोच या परमपदाला पोहोचतो. तोच विरळाच कुणीतरी. कारण तो गुरु महाराजाकडून गुरुनाम सप्तनामाची पताका घेऊन तो या पदाशी प्राप्त होतो व ती पताका ते परलोकाचे निशान ते परलोकी गाढतो. ऐसा तो महान विरळाच गुरुभक्त
म्हणून बाळगीर महाराज बापूजी पाटलांना व तुम्हा आम्हा सर्वांना सद्गदित प्रेमाने आवडीने सांगतात. बाळगीर स्वामी म्हणे गुरु नाम घोका, बापूजीचा सखा गुरुराज. माय बापू हो, तुम्ही पण गुरु करा, त्यांच्याकडून गुरुनाम घ्या, त्यांची अखंड अविरत सेवा करा, ज्यामुळे या मायेचे, या चारी सृष्ट्यांचे, देवी देवतांचे सर्व भवबंध तुटतील व तू मुक्त होशील व आपल्या पूर्वपदाला म्हणजेच शुद्ध आत्मस्वरूप धारण करून आनंद मालकांच्या आनंद ज्योतिर्मय ज्योतीमध्ये ही आत्मज्योत विलीन होऊन जाईल व माझ्या अंतकरणाला फार आनंद प्राप्त होईल, असे बाळगीर महाराज सांगतात. मायबाप हो, म्हणून गुरुनाम सर्वांनी दिवस रात्र सदोदित घोकत राहावे, त्यामुळे तुमचे व गुरूंचे नाते हे सख्यत्वाचे होते, जीव गुरु महाराजांचा सखा होऊन राहतो, असे बाळगीर महाराज सांगतात. मायबाप हो, या अभंगाचे विश्लेषण करता करता माझ्याकडून काही चूक झाली असेल, काय झालीच आहे मायबाप हो, असे मी समजतो. तरी तुम्ही सर्व परज्ञानी साधू संत मायबापांनी या ज्ञान पामर जीवावर दयेची कृपा करावी, मला क्षमादान द्यावं, हीच सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन नम्र विनंती करतो. आनंद दत्त प्रभू महाराजांच्या गुरु महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन नम्र होऊन विनंती करतो व झालेली सेवा सद्गुरू महाराजांच्या चरणी अर्पण करतो व वाणीला पूर्ण विराम देतो व पुन्हा एकदा सर्व साधू संत माय बापांना आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. सद्गुरू महाराज की जय. अत्री ऋषी अनुसया माई की जय. आनंद अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त समर्थ बाळगीर महाराज की जय. गुरुवर्य गंगागीर महाराज की जय. गुरुदेव श्री दत्तगिरी महाराज की जय. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, सर्वांना आनंद देवदत्त.